तर मित्रांनो आज मी स्पेशल भात बनवणार आहे खिचडी भात. खिचडी भात नाही खिचडी. आज मी स्पेशल खिचडी भात बनवणार आहे. तर पाहू शकता. आता बघू काय काय लागते काय काय नाही. मी मला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवट करा. सगळं मी टाकणार आहे काय टाकायचं काय नाही. चला हे बघा मित्रांनो काय काय टाकतो. एक ओंजळ म्हणजे आम्ही दोघांनी बाहेर मंचुरियन खाल्ले नाही म्हणून जास्त भूक नाही म्हणून एक ओंजळ भात टाकला आहे. एक ओंजळ म्हणजे एक वाटी. हा मग वाटी दाखवतो. आणि डाळ आपल्या हिशोबाने किती लागते आपल्याला तेवढी टाकायची. हा मित्रांनो एक वाटी टाकली आहे. छोटीशी वाटी असते तेवढी वाटी टाकली. आता मसूर डाळ टाकली. आता हे काय टाकतोय ही उडदाची मटकीची डाळ. ही मटकीची डाळ टाकली बघा अशी. अजून टाकतोय. आता ही मुगाची डाळ आहे बघा. बिगर साल्टेवाली पिवळी डाळ मुगाची. बनवून दिले हे बघा या असं सगळं टाकल्यात डाळी. 3 डाळी टाकल्यात. एक मुगाची टाकली, एक उडदची टाकली आणि एक मसूरची टाकली. तर सगळ्यांना असं मिक्स करतोय पाहू शकता. असं मिक्स केल्यानंतर त्याला धुवायचं पाण्याच्या खाली. हे बघा मित्रांनो म्हणजे दोघांचीच खिचडी बनवायची जास्त नाही बनवायची. म्हणजे एक कांदा घेतला डाळ वगैरे मिक्स केली आहे आणि ते मिरच्या निवडणं चालू आहे. मिरच्या कढीपत्ता आणि आमचा हा छोटासा संसाराचा गॅस आहे पाहू शकता. अशा प्रकारे शेगडी आहे आणि असं आहे फ्रीज. हे घरवाल्याचं फ्रीज. आम्ही तर भाड्याने राहतो. हे अशा प्रकारे आमचं घर आहे. लाईक करा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर. हे बघा मित्रांनो खिचडीला लागणारी सामग्री. एक कांदा, ह्या 4-5 मिरच्या घेतल्यात. लसणाचे एवढे हे घेतलेत. परत कढीपत्ता घेतली. परत एक टमाटर घेतलं आहे आणि तर असं आपल्या बाहेर याला धुवायचं आहे. नंतर बघू चला कापल्यानंतर भेटू. पाहू शकता मित्रांनो आता कांदा हे सगळं कापणार आहे मी. व्हिडिओमध्ये शूट करणार तुम्हाला दाखवतो मी कसं कापतो. चला हे बघा मित्रांनो लसूण वगैरे सोलून घेतोय अशा प्रकारे. यानंतर कांदा कापणार आहे. टमाटर देखील कापणार आहे. काय काय लागते सामग्री मी तुम्हाला दाखवलेली आहे आपल्या खिचडी बनवण्यासाठी. चव कशी झाली ते तुम्हाला आम्ही सांगूच. आता कांदा कापायला घेतला आहे मी. कापायच्या आधी कांदा धुवून घ्या सगळं. म्हणजे कांदा टमाटे लसूण तर नाही देता येत. नंतर धुवू शकता घेतलं तर. टमाटर कापत आहे पाहू शकता. तर पाहू शकता मित्रांनो हे सगळं कापून झालेलं आहे. अशा प्रकारे कापलेलं आहे. टमाटर कांदे मिरच्या लसूण सगळं कापून घेतलेलं आहे. आता बघू फोडणी देऊ भाताला. याला धुवून घेऊ पहिलं. हे बघा लसूण आणि मिरच्या कुटायचं मित्रांनो एक संगती. हे बघा लाटण्याने कुटतोय. आता मित्रांनो मी गॅस लावणार आहे. सगळं तयार झालेलं आहे. 2 बीन कापून घेऊन तर आपल्या सोयीनुसार तेल टाकायचं. आपण जास्त तेल नाही टाकायचं. असं तेल खाल्ल्यावर चांगलं नाही. तर असं तेल टाकायचं पहिलं. तो गरम झाल्यानंतर तेव्हा मित्रांनो मोहरी टाकायची थोडीफार जास्त मोठी नाही. त्यानंतर जिरे टाकायचे थोडे. त्याचा तडका द्यायचा थोडा. तडका दिल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे. हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टमाटे सगळं टाकायचं एक एक करून. कढीपत्ता पण टाकायचा. पाहू शकता मित्रांनो कांदा टमाटे लसण नाही टाकलं का तरी कढीपत्ता आणि जिरे मोहरे तर टाकले. ते तुम्हाला दाखवले ते मी आधी. मिक्स करून घ्यायचं त्यांना. थोडा वेळ थांबायचं. हा जे मिरच्या मी लसण आणि मिरच्या कुटल्या ते आता टाकतोय. त्यालाही मिक्स करतोय बघा अशा प्रकारे.
याला जास्त वेळ नाही, थोडा वेळ असं हे होऊ द्यायचं, शिजू द्यायचं. हे बघा हळद पण टाकायची थोडी, आपल्याला जेवढी लागते तेवढी चवीनुसार. मीठ टाकायचं, मीठ किती टाकायचं, चवीनुसार एवढं टाकायचं. एवढंसं मीठ टाकले, आता बघू काय होतं. मीठ टाकल्यानंतर परत हलवून घ्यायचं. छान असं परतवायचं. आणि तेव्हा मित्रांनो सगळं झाल्यानंतर पाणी टाकायचं त्यामध्ये. हे म्हणजे मी दीड टाकलं आहे, पहिला एक टाकल्यानंतर आधा टाकलं आहे भरून. अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर या तांदळाला धुवून याच्यामध्ये टाकायचं. आणि आम्ही हे अंडे देखील टाकणार आहे, कारण ते शिजवण्यासाठी भातामध्ये प्रकार अशा प्रकारे आहे. पाहू शकता मित्रांनो, भात धुवून तांदूळ धुवून घेतला आहे, सगळे मिक्स केलेलं. अशा प्रकारे असं नको पूर्ण मला दिसायचंच नाही, भातच दाखवायचं. काय करावं, माझे कासाची भारी आली ना. 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. हे अशा प्रकारे दिसतंय का. अशा प्रकारे आम्ही तांदूळ धुतलेले आहेत. आता टाकतोय बघा अशा प्रकारे. तेव्हा मित्रांनो भात मी टाकलेला आहे, याच्यामध्ये तांदूळ टाकलेले ते शिजायला ठेवलेलं आहे. आता बघू किती मिनिटात होते, काय होते तुम्हाला मी सांगेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मी सगळं म्हणजे सांगतो. आणि भात कसा झाला हे देखील सांगतो मी. चला, हे बघा मित्रांनो 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण पाहूयात भात शिजला आहे की नाही. कमी गॅसवर चालू होता. पाणी आटलेलं दिसतंय, भात पण आता म्हणजे खिचडी आपली शिजलेली का नाही पाहूयात. भात आणि खिचडी एकच आहे मित्र, तसं काही नाही. शिजली आहे का हे बघा, 10 ते 15 मिनटं शिजली आहे खिचडी. तर आता मला चव सांगतो खाऊन. चला आता जेवताना भेटूया. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी घेतला आहे भात, एक आंबा, एक अंडं, त्यामध्ये 2 अंडे शिजवले होते आणि लिंबू पण घेतलं आहे. तर आता पाहूयात भाताची खिचडीची ती टेस्ट कधी झाली आपण पाहूयात. मस्त झालं आहे मित्रांनो भात. मला हे भाताचं मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मॅडम होत्या, नेहा मॅडम. खूप म्हणजे खूप छान झाला आहे. 15 मिनटामध्ये भात तयार झाला आहे. म्हणजे शिजवण्यासाठी 15 मिनटं लागतात आणि असे अर्धा 1 तास जातोच कापण्या घेतल्या. आपल्या कापल्यावर आहे, आपण किती फास्ट कापतो आपल्या करण्यावर आहे. तर अशा प्रकारे आपण भात केलेला आहे. खूप छान झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही घरी ट्राय करून पाहू शकता. खूप छान भात केलेला आहे. गरम लागतो म्हणून मी हळूहळू खातो थोडा थोडा. खूप छान झालेला आहे. कसा वाटला काय वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट, शुभरात्र, बाय.